जय गुरु. जय गुरु. हा, ऐकू येते. हो. जय गुरु. एक मिनिट. किरण मी नंतर करतो तुला फोन. हा. तर ही वाक्य सुरू केली का तुम्ही? तर जास्त कोणाचं आलेलं बघितलं नाही मी ग्रुपवरती. हॅलो. हा सर, पहिली ना 2 वाक्य केली होती सुरू. हा. नंतर ना ऍक्च्युली वेळ नाही मिळाला ती द्यायला, म्हणून ते झालेलंच नाही. पण आय थिंक हा. नाही, पण मला मला असं वाटतं की म्हणजे खरोखर तुम्ही म्हणजे पूर्ण प्रयत्न करायला पाहिजे, नाही का? कारण कसं. केलाय सर. तुम्ही हं, सांगाल तसे आम्ही तुम्ही सांगाल तसं आम्ही आमचं व्हेरीफाय करतो. अच्छा, केले आहेत का कोणी? दीपाली, तू केले आहेस का? प्रयत्न थोडे केला थोडे आहेस का? केलेले आहेत. हा. मी पण लिहिलंय सर, पण म्हणजे बरोबर आहे का चूक आहे ते सांग. जे नाही काही असेल. पाठवायची पाठवायची हिंमत नाही पाठवलं नाही झाली. पण लिहिलंय. अच्छा. हा. नाही, हरकत नाही. कारण काय की म्हणजे बरं, ठीक आहे. तर आता पहिलं वाक्य बघूया आपण. तुम्ही काय केलंय ते तर बघूया. हा, सांगा. कोण पहिलं सांगेल सांगू पहिलं का? वाक्य? हा. पहिलं मी, शत्रूला कधीही निर्बल समजू नका. हा. सो शत्रूला म्हणजे मी 2 हे केले, रिपुम किंवा अरिम. हा. कधीही, कधला, कदापि, दुर्बलम मा हा. विद्धी असं लिहिलं मी. महाविद्धी. मा बरोबर. विद्धी. हा. विद्धी बरोबर अगदी. मी विद्धी न हे विद्या. काय म्हटलं? नाच्या ऐवजी मी न लिहिलंय, बाकी सेम आहे. हरिम कदापि दुर्बलम न विद्या. हा. नाही, पण मा जास्त बरोबर आहे. कारण आपण हो. मध्यम पुरुष आहे ना. हा. तर त्यामुळे हो. अ, हा. तर महाविद्धी नका. हे बरोबर आहे. आणि विद्धी हा काय आहे की विद्धी म्हणजे वेद. वेद हा धातू आहे. हा. वेद हा हम्म. धातूचं हे विद्धी हे रूप आहे. हं? म्हणजे त्याला आपण म्हणतो काय, आज्ञार्थी. हा. तर असं ते. हम्म. हा. तर मूळ त्याचं वेद, वेत्ती, वेदमी, विदंती, विद्महा, असं त्याचा वेगळाच शब्द आहे तो वेद. हा. वेद म्हणजे काय? जाणणे, समजणे. जा- वेद म्हणजे जाणणे. हा. किंवा समजणे. हा. आणि महाविद्धी म्हणजे समजू नको किंवा समजू नका, समजू नको असं. हं? बरोबर आहे. हे पाहिजे. हम्म. हा. पुढचं. दुसरं दुसरं कोण सांगणार आहे का? तर नाही तर मी सांगते. तेव्हा तो दूर निघून गेला. हं. तेव्हा म्हणजे तदानीम. चौदा. सहा, हम्म. दूरम, जगाम किंवा अगच्छत. पण आता हं, हम्म. या पाठामध्ये जे एक विशिष्ट शब्द आलेला आहे दूर गेल्यासाठी, तो तू वापरला नाहीयेस. जगाम. नाही, हा, जगाम म्हणजे वापरलाय जगाम. जगाम. नाही. जगाम किंवा अगच्छत. हा. नाही, नाही, नाही. बर, सांगतो मी. ओके. हम्म. अं, सांगतो मी, दाखवतो. प्रव्राजयत. ओके. हम्म. तो जो शब्द आहे ना, प्रव्राजयती. शांतता. अच्छा. यू तो मीन हा. भाषण प्रिव्राज. पाठवण्यासाठी आहे ना सर, ते पाठवतात म्हणून. प्रिव्राज. एक मिनिट, अच्छा. एक मिनिट. हा. नाही, पाठवण्यासाठी नाहीये. कसं आहे माहितीये का? तुम्हाला मी मागे पण सांगितलं प्रजायती. होतं. ऐका. व्रज. हम्म. व्रज नावाचा धातू आहे. व्रज म्हणजे जाणे. हम्म. व्रज आणि गच्छ, या गमगच्छ या दोघांचे अर्थ साधारण सारखेच होतात. हं. व्रज. आणि जसं कृष्ण म्हणतो ना, मामेकम शरणम व्रज, म्हणजे तू हो. मला हम्म. एकट्यालाच शरण जा, मला एकालाच शरण जा. जा म्हणजे गच्छ, पण तो गच्छ नाही म्हणत, व्रज म्हणतो. गीतेत जो आपलं प्रसिद्ध वाक्य आहे ना, मामेकम शरणम व्रज, तो व्रज म्हणजे गच्छ.
आता प्रव्रज म्हणजे काय? प्रकर्षेन व्रज म्हणजे काय? प्रकर्षाने म्हणजे दूर, खूप दूर, म्हणजे दूर जा असं. तर आता व्रजती व्रजामी वगैरे असा हा धातू आहे. पण याचं जेव्हा प्रेरक रूप होतं, प्रेरक मी तुम्हाला सांगितलेलं ना, हा, पठती पाठयती, हा, करोती हम्म. कारयती, हा, हा, हो. तर हा जो प्रेरक रूप आहेत ना, म्हणजे करवतो, हा, कारयती, हम्म. पाठयती म्हणजे शिकवतो असं. पठती म्हणजे अभ्यास करतो आणि पाठयती म्हणजे अभ्यास शिकवतो किंवा करवतो असं. तर हम्म. संस्कृतमध्ये असा अय प्रत्यय असतो ना, त्याला म्हणतात का प्रेरक, म्हणजे करवून घेण्याचा असं. हा, तर हे प्रराजयती त्यांनी जे म्हटलं होतं ना रामाने, की माम हम्म. तत्र भवान तातः प्रराजयती, दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये पहा, बरोबर. तर हम्म. प्रराजयती म्हणजे बरोबर. काय? मला पूजनीय पित्या पिता, हा, म्हणजे दूर पाठवत आहे किंवा दूर जाववत आहे, पाठवत नाही जाववत आहे असं. असं, हा, तर म्हणजे मी दूर जातो म्हटलं असतं तर त्यांनी म्हटलं असतं की अहम प्रव्रजती असं म्हटलं असतं. पण प्रराजयती म्हणजे काय? सॉरी, अहम प्रव्रजामी म्हटलं असतं त्यांनी, हा, उत्तम पुरुष असल्यामुळे. पण तातः प्रराजयती म्हणजे दूर, म्हणजे दूर जाववतायत, पण त्याला म्हणजे पाठवता जायला म्हणतो. लावतात आहे ना. जायला लावतायत, हा. तसं हम्म. पाठयती म्हणजे शिकायला लावतायत तसंच होतं ना. तर तसं, तर हम्म. तसं आपल्याला याच आपण तो प्रेरक रूप झालो. पण आता इथं प्रश्न काय होता त्यांचा, की तब वह दूर चला गया, तब किंवा म्हणजे तदा, तदानी त्या वेळेला नाही म्हटलंय, त्यामुळे तेव्हा, तब म्हणजे तर तेव्हा, तेव्हा म्हणजे तदा, हा, किंवा ततः, तथा पण तथा म्हणजे त्यानंतर असं होतं. त्यामुळे तदा, हा, सह प्रव्रजती ओके. किंवा सॉरी प्रव्रजती नाही, दूर चला गया असं भूतकाळ. म्हटलं म्हणजे भूतकाळ भूतकाळ आहे. आहे. हा, तर हम्म. त्यामुळे अप्रव्रजत असं, अप्रव्रजत, हा प्रत्यय लागेल. हा, व्रजतीचं हम्म. अव्रजत होतं, पण प्र आहे, मग अप्रव्रजत बरोबर. असं. ओके, लिहून घेतो आम्ही. बरोबर. हा, किंवा मग तसं पाय अगदीच तुम्हाला, तोडले ना. हो, किंवा तुम्ही असंही तसं. म्हणू शकता, तदा सहा प्रव्रजती स्म असं म्हटलं तरी चालेल. समजलं अच्छा. ना. हा, पण म्हणजे प्रव्रजती. दूर, हा, अगदी तुम्ही तुम्ही म्हटलं ते तेवढं चुकीचं नाही, पण या धड्याच्या अनुषंगाने आपण जे ओके. करायला पाहिजे, तर प्रव्राजयतीच प्रव्रजत पण अप्रव्रजत असं हो. समजलं? बरोबर. आम्ही हो. काय केलं होतं, मी दासह दूरे जगाम असं केलं होतं. जगाम, तर हा, जगाम. अच्छा. मी पण जगामच केलेलं नाही, सर. जगामहा नाही, जगाम, जगाम, हा. नाही, जगामच जगाम. लिहिलंय, विसर्ग हा, नाहीये पण ते, त्याला. हा. हा, हा, हा. ठीक आहे. ते- ठीक आहे. आता पुढचं तिसऱ्याचं काय केलंय तुम्ही सांगा. त्या जलरहित देशात का जाता? तस्मिन् निरपाहात् तस्मिन. मत्सम हम्म. गच्छतो यती. जाता है का? नाही नाही गच्छसी किंवा गच्छथ नाही, मला पूर्ण दोन्ही गच्छथ. वाक्य, लिहिलेलं आहे. पूर्ण वाक्य सांगा मला. तस्मिन, तस्मिन त्याला तस्मिन घेतलंय. जलरहितला निरपाहा हम्म. देशे का जाता किमर्थम गच्छथ. आता देशे, तस्मिन का बरं केलंस? त्या सप्तमी देशात. देशात. सप्तमी. सप्तमी, हा. हम्म. मग देशे केलं, तस्मिन केलं, मग जलरहितच सप्तमी पाहिजे ना. अच्छा. अच्छा. तेच जरा कन्फर्म करायचं होतं, ते निरप्पे ते करायचे निरपहाचे त्यामुळे. रूप नाही कळाले आम्हाला, त्याचं हा, काय होईल म्हणून. बरोबर. तर एक आहे की तुम्ही निरपा वापरलं ते चांगलं केलं, पण निरपा हा हम्म. जो अ, आकारांत पुल्लिंगी शब्द आहे ना, हा हम्म. नाहीच आहे. हम्म. नाहीच आहे म्हणजे अत्यंत कमी आहे. हा, आकारांत पुल्लिंगी, हा. हम्म. तर अगदी असा, पण त्याचं म्हणजे इकारांत होतं त्याचं. आ आ असेल तर निरपा असेल ना, तर निरपी
असं होतं सप्तमी. समजलं? निरपी. अच्छा. हो. निरपी. पी पहिला अगदी का दुसरा? पी पी ह्रस्व पहिलं ह्रस्व पहिला. अपी, अपी सारखा पहिलं निरपी. पहिलं हा, निरपी. हा. निरपी देशे. हा. I have a question. Uh, हम्म. this Nirapaha is feminine or it's Pullinga? See, all these are adjectives. Adjectives linga changes according to Visheshya. Okay, okay. Okay. Hmm. So, It is Desha, not Apha means water. I thought without water, therefore it is Nirapaha. Nir means no. That way I thought is wrong. Am I wrong? We say so Apha means water, no? listen. हाँ. देश काय आहे? देश पुल्लिंगी आहे की स्त्रीलिंगी आहे की नपुसकलिंगी आहे? Uh, Desh, Deshe only we say no Saptami. Desha is pulling, I thought. Huh? Pullingi. Correct. So, Hmm. Nirapa is its adjective. So, it also has to Nirapaha. So, okay, let us see how they have used in their earlier. Just one sec. Hmm. Uh, Hmm. हा, मार्गाः अपि निरपाः सुदुःखाः च. हा, तो जो मूळ शब्द आहे ना तो निरपा, प्रथमा त्याची निरपा होते, पण ते अनेक वचन आहे म्हणून निरपाहा झालं. पण त्याची सप्तमी, सप्तमी एकवचन निरपी असं होणार. पण मी असं म्हणेल की तुम्ही एवढा हा शब्द वापरायची गरज नाहीये, कारण आकारांत पुल्लिंगी अगदी क्वचित क्वचित येणार. ओके. तर त्यामुळे तुम्ही निर्जले देशे असंच म्हणा. हं. बरोबर. बरोबर. हा, कारण ते इझी. एवढं तुम्ही कॉम्प्लिकेट करायचं गरज नाहीये, म्हणजे अपेक्षा पण नाहीये तशी. हं? हा, आता पुढचं कोण वाचेल? पुढचं काय केलं तुम्ही सांगा. So what will be the final sentence? Nirjale deshe kimartam gachasi. किमर्थम गच्छसी. बरोबर. गच्छत तो केलंय आम्ही. तर तुम्ही का नाही, ते म्हटलंय? तुम्ही म्हणजे काय मराठीत काय आहे ते? पुल्लिंगी आहे की का का एकवचन आहे की? जाता, का जाता, त्या का दिवसात जाता? हा, का मग जाता. मयूयम गच्छथ हम्म. असं होईल ते. म्हणून हा, आम्ही ऑब्लिक मध्ये लिहिलंय. कोणतंही घेतलं तर एक सी किंवा मग थ. ठीक आहे, कोम ते असेल तर. ते ठीक आहे. हा, आता पुढचं चौथं काय केलं? पुढचं केलंय तस्मीन. त्या आता ते निरपाहा लिहिलं होतं हम्म. पण ते सोडून देऊ आता. मग निर्जले लिहायचं का? निर्जले देशे तडागाः निर्जलाः संती असं करावं लागेल का मग? नाही तर नाही तलावांना हे ना तर सप्तमी त्याला नाही येणार, निर्जलला नाही येणार. नाही तस्मिन नाही नाही देशे निर्जलाः म्हटलं मी. त्याला हा. तलाव निर्जल आहेत ना. हा. तडागाः केलं मी फक्त कासाराहाच्या ऐवजी. तडागाः आता इथं तुम्ही निरपाहा वापरलं तर चालेल. हा. चालेल का? हा. 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 तस्मिन् निर्जले देशे तडागाः निरपाः सन्ति. निर्जलाः संती. आता एक मिनिट पुढचं काय सर, इथे निर्जलाः पण वाक्य चालेल का सर? हिंदी निर्जलाः पण निर्जलाः चालेल. चालेल, चालेल ना. पण मग आता एक पण इथे तर इथं निरपाहाच वापरू आपण. ठीक हा, आहे. लिहून घेते. एक मिनिट बाकीच्यांनी म्यूट करा. मराठीमध्ये हा. हा. सर एक मिनिट हा. मराठीमध्ये असं होतं की त्या देशात तलाव जलरहित आहेत, त्यामुळे आम्ही तस्मिन देशे निरपाः तडागाः अस्ति असं केलं. हिंदीमध्ये उस जलरहित हा. देश में तालाब जलरहित है असं आहे ना. हा, ते जरा असं विचित्र वाक्य आहे ते. मराठीत जास्त बरोबर वाक्य आहे. हम्म. हा, तर ठीक आहे, मग काही प्रश्न हम्म. नाही, जसं असेल तसं करायचं. हम्म. Sorry, we are using tatakaha means it should be santi, no? Or we can say it is understood, so we don't have to say anything. Santi is No, not mandatory. you have to say, you should Okay. say. पुढचं चौथं नाही, पाचवं.
त्या कोणीतरी वेली काट एक मिनिट. त्या वेली काटेरी उन्नती उन्नती तू लिहून घेतेस का उत्तर फायनल? सर रेकॉर्डिंग रिफर करेन आता UN चालू आहे ओके. कम्प्युटरवर, मी हो चालेल. मोबाईलवर नाही. नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. नाही नाही, मग कोणीतरी लिहून घ्या म्हणजे उत्तर लिहायला बरं पडेल असं. हा आता. हा ठीक आहे. देवी किंवा सुलभा वगैरे लिहून घेईल कोणीतरी आणि तुला पास हो ऑन केलं तर वेगळे बरं शब्द पडेल. लिहितीये सर मी, हा वेगळे जे शब्द फायनल लिहितीये मी. फायनल उत्तर आहेत हो ना आपली ती पण लिहून घे आणि उन्नतीला पाठव. हो हा हो हा चालेल हा चालेल. हा पाचवं. त्या मी वेली सांगू का? काटेरी हा ताम त्या वेली काटेरी नाही तसं आहे. हा ताम लता कंटकिता नास्ती असं मी लिहिलं. पण ताम का बरं म्हणते? तस्याम ताम लिहिलंय का? ना, तस्याम. एक तासाम एक मिनिट. लता याची ताम एक मिनिट, एक मिनिट. याच्यात करता कोण आहे? लता वेली मग मग तुम्ही त्याची कर्त्याची विभक्ती कुठली पाहिजे? बरोबर स्त्रीलिंगी हवी आहे. हा कर्ता प्रथमेत असतो ना नेहमी. हा मग ताम मग त्याला एवढं ताम वगैरे करायची गरजच नाहीये नाही का? बरोबर. ताम यायचा कारण दोस त्यामुळे सा सा म्हटलं तरी चालेल ना, किंवा अगदी चालेल. त्या लता नाही पण आहेत. ते अनेक हा बहुवचन आहे सर, बहुवचन मग ते बहुवचन आहे. ताहा ताहा होईल. मग हा ते ताहा. ते हा बाकीच्यांनी लता प्लीज हा. बाकीच्यांनी म्यूट करा हा, नाही तर खूप किरकिर येते अशी. हं, आवाज हा येतोय. हा तर तर ताहा लताहा. हा ताम हा पुढे काय केलं तुम्ही? कंटकिता हा कंटकिता हा. हा कंटकिता हा. हा नास हा न नास्ती संती नास्ती नाही, न संती. हा असं. हं. बरोबर ना? सर कंटकिता स्त्रीलिंग है तो बहुवचन लिया है, कंटकिता नास्ति। हाँ जैसा माला माले माला हा वैसा. जी जी। हाँ वैसा ही ताहा लताहा कंटकिताहा न संति. हं? हाँ ओके सर। हं. तर सहावं काय केलं? will be Kantakita will not be object. It is Dvitiya Bahuvachana, Kantakitaha. We What do will you take it say? like that. Why should it be object? कर्म का बरं असेल ते? Are we Lata creating? is No. subject, no? Lata is a subject, but Kantakita is just a description of the subject. It's not object. In fact, it is closer to becoming an adjective. Not exactly an adjective, but it is like an adjective. Okay. Okay. Yes. हा. अं, सहावं काय केलं? सर स्वकीयम, हम्म, सातवां वही है ना, अपने प्राणों की रक्षा करनी चाहिए। हम्म. स्वकीयम जीवितम अभिरक्षतु या रक्षव्यम, सर क्रिया नहीं समझ में आई। अं, अं, स्व अं, सांगू, बोला. स्वप्राणस्य रक्षणं करणीयम असंच केलंय सर आम्ही. पण रक्षच वापरायचा असेल धातू नुसतंच तर काय केलं करणार? अभिरक्षणीयम का? अभिरक्षित. हं? काय रक्षितव्यम असं होईल ना? हा हा हा. बरोबर आहे. अच्छा. हं. रक नाही का? अभि नाही ना, अभि नाही, नाही येणार ना त्याला. अभि करण्याची काही गरज नाहीये. हा बरं. नाही का? रक्ष रक्षितव्यम. काय म्हटले सर तुम्ही शब्द? रक्षतव्यम. रक्षितव्यम. हा रक्षितव्यम. ओके. हा तर तिथे प्राणाहा होईल का?
प्राण आहे का काय काय वाक्य काय? अपने प्राणों की रक्षा करनी चाहिए. हा स्वकीयम प्रा हा तर प्राण याचं बहु म्हणजे षष्ठी बहुवचनी आहे ना, किंवा षष्ठी बहुवचन नाही, ऍक्च्युली द्वितीया बहुवचनी आहे. रक्षितव्यम. हं? पर इथे शब्दों में जीवितम है, प्राण के लिए शब्द है जीवितम. हाँ तो हाँ तो एक तो स्वकीयम जीवितम यानी अपने प्राणों की, बहुवचनची पण गरज नाही आहे. स्वकीयम जीवितम रक्षितव्यम ऐसा होगा. सी रक्षणम कर्तव्यम करणीयम ये भी चलेगा. हाँ पण सगळ्यात बेस्ट आहे रक्षितव्यम असं, नाही का? आपले प्राण रक्षण करणे आहे असं. हं? रक्षण करणं कर्तव्य आहे आपलं असं. हा ठीक आहे. 7वं काय केलंय? म्हणजे सज्जन मनुष्य. आता माझ्या एक लक्षात येत आहे की तुम्ही म्हणजे वेगळे शब्द का होईना पण तुमचं बरोबर तुम्ही करताय. फक्त शब्द या पाठातले काही किंवा तुम्ही नाही वापरले, किंवा रक्षण करणे म्हणजे रक्षणम करू मी असं करताय, पण तरी ठीक आहे. म्हणजे असं चुकीचं नाहीये तुमचं, पण मी थोडस जास्त एक्झॅक्ट सांगायचा प्रयत्न करतोय. हा आणि पाठाशी रिलेटेड सांगताय ना तुम्ही, आम्ही थोडे नाही आठवलं की दुसरं बघतोय. हा ते ठीक आहे तसं. हम्म. चालेल. पुढचं वाचा. सज्जन मनुष्य मरकर भी यश प्राप्त करता है. सज्जनः प्रेत्य अपि कीर्तिम हा प्राप्नोति. यश कीर्तिम प्राप्नोति. यशला तुम्ही कीर्ती म्हटलंय का? यशम विश ठेवायचं का? Vishrutam also we can say, no? हा Vishrutam. विश्रुतम Famous, मीन्स famous Vishrutam. नहीं लेकिन यहाँ पे फेमस का नहीं है, यश है. सी कीर्ति अलग है, यश अलग है. अच्छा, यशम. मग यश चालतं का त्याला? यशला काय शब्द आहे? यशच. यशम यशम प्राप्नोति. सज्जनः प्रेत्य अपि हम्म, यशम प्राप्नोति. बरोबर. मी फक्त सज्जन हा पुरुष हा लिहिलंय कारण मनुष्य होतं. हम्म. सर सज्जन हे हा एक पुरुष वचनी हा का प्रत्यय. बहुवचनी आहे? हे मनुष्य हा एकवचन आहे ना, करता है आणि करता म्हणजे आहे एकवचन. हे. हा, करता हा आहे. हम्म, ठीक मग आहे. सज्जन मनुष्य हे दोन्ही लिहायचे का सज्जन चालेल? काय ते? सज्जन मनुष्य असं लिहायचं की नुसतं सज्जन चालेल? मनुष्य म्हटलं तरी चालेल किंवा नाही, पण ते म्हणजे आपल्यावरती आहे, नाही का? असं. हा सज्जन हा म्हटलं तरी चालेल. जन हा म्हणजेच मनुष्य ऍक्च्युली, त्यामुळे सज्जन मनुष्य असं म्हणायचीच गरज नाही खरं त्या मूळ वाक्यात पण, नाही का? सज्जन हा म्हणजे पुढचं मी चांगला सांगते. माणूस, नाही का? चांगला हा मनुष्य. हा. हम्म. बरं. सत जन हा असं. पुढचं मी सांगते. और हा महामानते Pretyam. I mean, प्रेत्य ही चाहिए कि प्रेत्यम? प्रत्येक तिथे प्रेत्यम क्यों? प्रेत्यम क्यों आएगा? प्रेत्य. हम्म? Okay. जैसा इसमें Okay. इसमें हाँ गत्वा जैसा ये जैसा. हाँ गत्वा. आणि प्रेत्यपी लिहिलंय सर तिथे. प्रेत्य आणि अपी आहे ना, भी. हो हो. हे आवाज खूप येतोय, बाकीच्यानी बोलत नसेल तर म्यूट करा. हा. तर प्रेत्य अपी अपी पाहिजे ना, मरकर हा भी म्हणजे प्रेत्य अपी असं, ते ठीक आहे. हम्म. हा पुढचं कोण? दीपाली सांगते ना. ठंड से कापती हुई वह स्त्री वहां खडी है. तर मी इथे थंडी म्हणजे मराठीत थंडी नाही होतं, थंडसेला शीतेनं घेतलंय. शीतेन वपमाना
सा वेपमाना नारी वेपमाना. वेपमाना, सॉरी वेपमाना, हा शीतेन वेपमाना सा नारी तत्र किमर्थम तिष्ठती. मूळ मराठीत काय वाक्य आहे ते? हिंदीत वेगळंच आहे, मराठीत काय वाक्य आहे? थंडीने कुडकुडत ती स्त्री तेथे येथे का उभी आहे? येथे हा, म्हटलंय तर यत्र येईल. अत्र. तत्र नाही यत्र येत. नाही, नाही, अत्र. तेथे तेथे आहे. तेथे आहे तिथे मग मराठीत. तत्र. मग ओके. तत्र येईल. हा मग मी, हा ठीक आहे, मी यत्र, कारण ते येथे लिहिलं होतं, पण ठीक, म्हणजे माझ्याकडे नोट घेताना मी यत्र केलं होतं. ती पण इथे उभी तू आहे तर बरोबर आहे. स्थिता येईल का सर मग? तत्र का, हा, किमर्थम स्थिता. हा, कारण ती उभी हा मग राहिलेली आहे ना ऑलरेडी. तिष्ठती म्हटलं. हो, हो. तिष्ठती असतील. येईल का? तिष्ठती नाही ना? नाही, नाही. ते दोन्ही येऊ शकतो. तत्र तिष्ठती म्हणजे उभी राहते. हा, तर हा, पण ती तिथे ती उभी का आहे. उभी. हा, ती उभी आहे म्हणजे ती क्रिया झालेली आहे, ती आहेच म्हणून ती. झालेली आहे. हा हा. हा, त्यामुळे हा स्थिता. सर, पण याच्यामध्ये हम्म. पुस्तकात वेपमानाचा अर्थ फक्त कापत असलेली दिलेली. मग वेपमाना ना. वेपमानाचा अर्थ हा, फक्त कापत असलेली, म्हणजे रागाने पण कापणं किंवा थंडीने कुडकुडणं, म्हणजे अर्थ काय घ्यायचा याच्यातला असं? म्हणजे ते थंडीने म्हटलं तर दोन्ही. मग सिक ते कशाने येते माहिती नाही आपल्याला, पण वेपमान हा दोन्हीला चालतो. हा, हम्म. चालतं. पण इथे ओके, म्हणजे मराठी दोन्ही पुस्तकात वापरू थंडीने आहे आणि हिंदीमध्ये पण तसंच आहे ना. ठंड से कापती हुई म्हणजे थंडीनेच घ्यावं लागेल ना. नाही, रागाने पण इथं. कापणं आपण वाचलं, ती रागाने कापली. नाही नाही, ह्या वाक्यात सांगते मी तुम्हाला. हा, नाही, पण ते ठीक आहे. मग संस्कृत असं वाक्य दिलं ना वेपमाना, आणि आपण मग ते थंडीने म्हटलं किंवा रागाने म्हटलं तर मग अर्थ चुकेल त्याचा ना हा, मग ते मराठीमध्ये. दोन्ही चालू शकेल ना सर. हम्म. पुढचं प्रत्येकाला सर, 9. संस्कृतमध्ये मराठी अर्थ चुकू शकेल ना. नाही, नाही, हे बघा. म्हणजे हे एक्झॅक्टली प्रश्न काय थंडीने घ्यायचं तर हे प्रश्न जे आहेत हे या पाठावरती आहेत, त्यामुळे हा, अपेक्षा अशी आहे की हा, या पाठात वापरलेले हा. प्रश्न, या शब्दांचा आपण उपयोग करायचा हे अपेक्षा आहे, बरोबर. हा, त्या हिशोबाने घ्यायचं त्या अर्थानेच घ्यायचं, अनुषंगानेच हे प्रश्न दिलेले आहेत अनुषंगाने आपल्याला. घ्यायचं. हा, चालेल, ओके ओके, थँक्यू. हा. हा, सर, ते 9वी थंडीत काय येईल मग? शेवटचा शब्द काय येईल फायनल? शीत. शीतेन का? शीतेन, हो. शब्द हा, तृतीया. थंडीने. थंडीने. हा, ने तृतीया म्हणजे ने एशी ना, तसं ने. थंडीने. हो. शीतेन वेपमाना. हा. ओके. हम्म. पुढे. तर पाठामध्ये उत्पतत उभी राहिली असं आहे, तर ते वापरता येईल का इकडे? उहुं, उहुं. स्थिताच बरोबर वाटतं मला. हं? ओके. हा, कारण ते उठून उभी राहिलेल्या तशी उठून त्याला नाही उभी उद. राहिली ना. हा, ते असं उठून उभी राहिली की नुसतीच चालत चालत थांबली, उभी आहे असं माहिती नाही आपल्याला. ती विशिष्ट क्रिया आहे, उठून उभी राहिली असं. बसलेली होती आणि उठून उठली, त्या उठणे या क्रियेला उदपतत असं म्हटलेलं आहे. हं? तर मग फायनल वाक्य काय होणार? सा सीतेन वेपमाना. सा सा नारी, हं, किंवा सा स्त्री तत्र शीतेन वेपमाना किमर्थं स्थिता. हं? बरोबर आहे की नाही? सर म्हणजे हिंदीत मॅच नाही होत ते. हा, काय हिंदीत मॅच नाही होत ना. थंडी से कापती हुई वह स्त्री एवढं ठीक आहे, वहां खडी है हे ते मॅच क्यू नाही होत वहा, किमर्थ. हा, ते वहा क्यू खडी आहे असं होत नाही नाहीये आहे ना. तिथं हिंदीमध्ये. हा. मराठी पण हिंदीमध्ये प्रश्नचिन्ह आहे, त्या अर्थी तो काहीतरी प्रश्नचिन्ह वहा खडी हे प्रश्नार्थ वाक्य नाही होत ना. वहा क्यू खडी आहे असं ते पाहिजे खरं असं. हं? मग ते ते त्याच्यावरती आहे, जसं वाक्य येईल तसं. तर हिंदीनुसार मग ते किमर्थम टाकायची गरज पण नाही असं म्हणता येईल. हो हो. हं? पण प्रश्न आहे तर तिथे सध्या आपण क्यू घेतलंय. किमर्थम असेल तर ते किमर्थम हम्म, टाकायचं. का का असेल तर बरोबर. किमर्थम, का किंवा क्यू असेल. बरोबर. ठीक आहे. 9. 9.
We have to use Shashaka here. We have to use Shashaka here. Yes. Aham tasya sahayam na shashakam. Why do you say Shashakam? Sahayam. No, Shashaka. I thought. Aham. Tasya. Shashakam. No Shashaka. No Sahayam. No Shashaka. No Shashaka. आणि सर तस्याची ताम सहाय्यार्थम काय सर सहाय्यार्थम शब्द होता है क्या? सहाय्यार्थम, हाँ सहायता देने में सहाय्यार्थम भी चलेगा, या सहाय्यार्थम, सहाय्यार्थम ही सही रहेगा, सहाय के लिए। हाँ, या तो ऐसे भी हो सकता है, अहम तस्य सहाय दातुम, दातुम भी हो सकता है, देने के लिए दातुम। हाँ? न शशाक। लेकिन मुझे ना आणि ये ताम न मग हाँ नाही, सहाय्य धातुम असेल तर ताम ना, त्याला ना द्वितीय. हाँ हाँ ताम ताम दातुम, दातुम असं होईल. हाँ, अच्छा. पण मला ना एक अहम. थोडा डाऊट आहे याच्यावरती मला स्वतःलाच, की शशाक माझ्या दृष्टीने प्रथम पुरुष शब्द हे येतो भविष्यकाळ, या शशाकाचं उत्तम पुरुष रूप पाहिजे आपल्याला. तर त्याचं काय रूप आहे ते मला एकदम आठवत नाही सध्या, उत्तम पुरुषचं, ते मी उद्या सांगेन. शशाक नको, शशाकच म्हणजे शशाकचं पण शशाक प्रथम पुरुष भूतकाळ आहे, तो आपल्याला उत्तम पुरुष मधला भूतकाळ पाहिजे असं. मग शक्नोमीचा भूतकाळ काय आहे आपला, म्हणजे ह्याला मी त्याला मदत करू शकलो नाही असं आहे मराठीमध्ये. हा, तर शकनोत अशक्नत आहे का बघायला लागेल. बरं, उद्या बघू मग याचं, हे राहू देऊ हा असं. हा, पण म्हणजे असं काहीतरी त्याचं असणार, म्हणजे शक किंवा असमर्थम भवामी असं चालेल का मग, हे टाकलेलं आहे यांनी तसं. काय काय असमर्थम भवामी. नाही, पण ते जसं मी बोललो ना, की हे बघा, एक लक्षात घ्या, कुठल्याही वाक्यानं आपण मराठीत ही फार आपल्याला सवय लागली आहे, करू शकलो नाही. हा, म्हणजे करू आपण खूप वेळा वापरतो. हा, पण वेळेत संस्कृतमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल, शक्यतो हे करणं हा वापरला जातच नाही शब्द, नाही का. ते डायरेक्ट त्या शब्दाचंच रूप घेतलं जातं. हा, मराठीत आपण उद्या दोन, सांगा मग. हा, हो, त्यामुळे ते म्हणजे आणि हा ज्याला आपण म्हणतो ना, की बेसिक लेवल आणि प्रोफिशियंट लेवल, त्याच्यातला हा फरक आहे, की बेसिक लेवलवाले संस्कृत करतात ना, हा, अशक्नत वगैरे असं काहीतरी असलं पाहिजे असं मला वाटतं, पण ते मी बघेल ती. हा, पण ते नक्की मला असं आठवत नाही म्हणजे काय असावं ते. भूभाव नहीं वापरू शकत का? मतलब नहीं हो सका, भूतकाळ आहे ना तो, अभवम वगैरे. हा, तेच अशक्नत वगैरे असं काहीतरी आहे असणार ते, पण बघूया ते काय रूप आहे ते. हा, इथे हे दातुम वापरलं तर त्याच्या आधीचा शब्द जो आहे सहाय्य, त्याची चतुर्थी येईल का? नाही, द्वितीय आहे. देण्याची क्रिया आहे म्हणून म्हटलं. नाही, द्वितीय. अच्छा, द्वितीय आहे, सहाय्यम दातुम. ठीक आहे, पुढचं काय कितवं आहे आपलं? 10वं, नाही आता 10वं. हा, 10वं वाचा. आता इथे मराठीमध्ये जे वाक्य होतं ते भगवान त्यांचे रक्षण करो असं होतं. ठीक आहे, ते करूया आपण. नाही, हा, त्याचेच आहे, त्याचे
मराठीमध्ये. अच्छा सॉरी, मग मी त्यांचे घेतलंय तर मी तसं सांगते, मग त्याचे पण करूया. तर देव घेतलंय मी इथे किंवा भगवान असं घेता येईल. तेषाम हा रक्षन्तु. रक्षंतू बरोबर आहे, किंवा रक्षतू, जो काहीतरी एक येईल. हं? आता तेषामच्या ऐवजी आपण त्याला असं घेतलं तर काय होईल? तस्य ना. हम्म. हं? नाही नाही तस्य रक्षतु. नाही, इथे द्वितीयच येईल. हं? हम्म. सॉरी. इथे ना रक्ष डायरेक्ट आपण त्याची, पण हा तुमच्या लक्षात येत असेल, मराठीत बऱ्याचदा षष्ठी उगीच वापरली जाते. म्हणजे संस्कृतमध्ये त्या तिथे तिथं षष्ठीच्या जागी द्वितीयाच वापरून काम होऊन जातं, नाही का? डायरेक्ट आपण ओके, रक्षण म्हणजे करो, रक्षा करे, तर भगवान उसे रक्षे असं जर म्हटलं ना, समजा म्हणजे उसे रक्षे, तर मग काय होईल? मग उसे म्हणजे द्वितीय येईल, आणि रक्षे असं तर रक्षंतू किंवा रक्षतू जे म्हणायचंय ते असं, नाही का? सो देव ताम रक्षतु किंवा देव ताहा रक्षन्तु असं येईल ना ते. नाही, हा भगवान ताम अभिरक्षतु नाही असं नाही नाही, लिहिलंय पण मी. एक मिनिट, रक्षंतू येणारच नाही, कारण भगवान एकटाच आहे. रक्षतु. हा बरोबर, हो. एकच आहे. हा, करेक्ट. कर्ता इथे भगवान आहे, उसका किंवा ते कर्म आहे ते, त्यामुळे कर्म द्वितीयच जाईल, आणि रक्षतू कर्ता एकवचनी, त्यामुळे क्रियापदी एकवचनात जाईल असं. जेव्हा जेव्हा आपल्याला असे मग गोंधळ होतो ना, तेव्हा पहिला प्रश्न विचारायचा, क्रियापद काय, कर्ता काय, हं? आणि कर्म काय, एकदम आपलं मग कन्सेप्ट क्लिअर होतात. हं? मग इथे नुसतं रक्षतू चालेल ना, अभिरक्षतूची गरज नाही ना सर? अभि काय, अभि असं काही नाही म्हणजे. हा त्या पाठात अभिरक्षतू होता म्हणून नाही नाही मी नाही, पण तेच बरोबर आहे. लिहिलं. अच्छा. अभिरक्षितो पण म्हणू शकता तुम्ही, म्हणायचं तर म्हणा अभिरक्षित, तुम्ही येते, पण माझ्या दृष्टीने म्हणजे आपण म्हटलं तरी चालेल, दोन्ही असं काही लिहिते, नाही. हा दोन्ही हो लिहितो मग, हे हो आणि हो, ऑब्लिक ते. रक्षतू अब्लिक चालेल. अभिरक्षतू असं लिहिलं ते चालेल. हं. हा, पुढचं 11वं काय केलं? तुझे 13 कल्याण व्हावेला तर बुक मध्येच आहे ना, ते भद्रम भवतु. तसं हा. कुठे या या पाठात आहे? हो आहे ना, ती म्हणते ना त्याला, दे तुझे कल्याण असो. ते भद्रम भवतु सगळ्यात पहिल्या ह्याच्यामध्ये कौशल्य कौसल्यात. त्याला म्हणते ना रामाला. तुझे कल्याण. हा, मग तेच वापरूया मग आपण. सेकंड ते लाईन मध्ये. हा, ते भद्रम ते भवतु, भद्रम भवतु किंवा तव भद्रम भवतु असं ना. किंवा हा, नाही तर मग नुसतं आपण आशीर्वाद देताना असं म्हणतात ना, कल्याणमस्तु, हा असं पण म्हटलं तरी चालेल. म्हणजे या धड्याचा जर अनुषंगाने जर म्हणायचं नसेल तर कल्याणमस्तु असं म्हटलं तरी चालेल, कल्याण हो असो असं. हं? अच्छा. कल्याणम भवतु किंवा कल्याणमस्तु असं. हं? सर इथे आता ते भद्रम भवतु म्हणताना षष्ठी घेतली आहे ना. तुझे. हो, ते बरोबर आहे ना, तुझं. हं? त्यामुळे बरोबर आहे. नाही म्हणजे कारण या पाठातही तेच विचारलेलं आहे, तुझे कल्याण व्हावे असं. नाही नाही आता लक्षात घे परत, इथं कर्ता कोण आहे, कर्म काय आहे? कर्ता कर्ता इथे मी आहे, आणि नाही, मी बरोबर ना, नाही आहे कर्ता कर्ता, मी. कर्ता करता नाहीच नाही आहे. मी. या कर्ता वाक्याला कर्ताच नाहीये. हं? या वाक्याला कर्म आहे, कर्ता नाहीये. तर कर्म काय आहे? काय हो, काय कल्याण. प्रश्न विचारला की कल्याण. कल्याण, म्हणून मग कल्याणम असं होतं. आणि हम्म. मग त्या कल्याण, कोणाचं कल्याण? म्हणून तव कल्याण, म्हणजे असं, ते भद्रम असं. हं? षष्ठी. तर तव असं. कल्याणम भवतु किंवा तव भद्रम भवतु दोन्ही लिहिलं किंवा ऑब्लिक ते करून. हा असं. असं. ठीक आहे, 12वं. इस लोक में कौन सुख या प्राप्त लोकी करता? कोणास सुख मिळते, इह लोके कान सुखम लभ्यन्ते. कान का बरं घेतलं? कारण अनेक वचन आहे ना, कोणाला